नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। या टॉपिक मध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक या चॅप्टर मधील गॉस लॉ याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेणार आहोत। आता गॉस लॉ काय आहे? ठीक आहे, आता गॉस लॉ म्हणजे काय? तर गॉस लॉ न आपल्याला फ्लक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून दिली आणि ती जी फ्लक्सची व्हॅल्यू आहे त्याला आपण म्हणतो क्यू इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट। आता याचा अर्थ काय बघा, की समजा कुठलाही एखादा क्लोज्ड सरफेस आहे, सपोज हा एखादा क्लोज्ड सरफेस आहे आणि या क्लोज्ड सरफेस मध्ये क्यू एवढा जर त्या ठिकाणी चार्ज असेल तर ह्या क्यू चार्ज मुळे असणारं इलेक्ट्रिक फ्लक्स हे किती असू शकतं, यासाठी आपल्याला या गॉसनं डायरेक्ट या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे क्यू इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट। आता फ्लक्स हे आपल्याला माहिती आहे की फ्लक्स म्हणजे काय, की एखाद्या सरफेस मधून किती फील्ड लाईन त्या ठिकाणी पास होत असतात त्याला आपण फ्लक्स असं म्हणतो। आता हा जो फ्लक्स आहे तो आपण असाही बघितलेला आहे, म्हणजे सपोज या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत, ओके, आणि या इलेक्ट्रिक फील्ड लाईन काही वेगवेगळ्या सरफेसेस मधून पास होत आहेत। सपोज हा एक सरफेस आपण कन्सिडर केला, त्याच्यानंतर हा दुसरा सरफेस आपण कन्सिडर केला आणि त्या ठिकाणी हा तिसरा सरफेस आपण कन्सिडर केला, तर 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर ह्या 3 वेगवेगळ्या सरफेसेस मधून पास होणाऱ्या ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत त्या वेगवेगळ्या आहेत। पहिल्या सरफेस मधून जर आपण बघितलं तर 1 2 3 आणि 4 फील्ड लाईन पास होत आहेत। दुसऱ्या सरफेस मधून जर आपण बघितलं तर 1 2 आणि 3 फील्ड लाईन पास होतात आणि तिसऱ्या सरफेस मधून फक्त एकच फील्ड लाईन त्या ठिकाणी पास होत आहे। याचा अर्थ या फील्ड लाईन जेवढ्या पास होत असतील तेवढा त्याचा फ्लक्स जो आहे तो जास्त असतो। म्हणून आपण असं म्हणतो की फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हा जो फ्लक्स आहे हा कोणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर ई म्हणजे त्या फील्ड लाईन किती पास होत आहेत त्याच्याशी। हा जो फ्लक्स आहे हा फ्लक्स अजून कोणाशी त्या ठिकाणी प्रोपोर्शनल मध्ये आहे, हा जो सरफेस आहे त्याचा एरिया त्याच्याशी ते त्या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत। आणि या दोघांना जर आपण कंबाईन केलं तर आपल्याला या ठिकाणी भेटेल ई डॉट ए। आता इथं डॉट प्रोडक्ट आपण वापरत असतो आणि याला जर आपण त्या ठिकाणी ओपन केला तर आपल्याला भेटतं ई ए कॉस थिटा, म्हणजे फ्लक्सची जी व्हॅल्यू आहे ती फ्लक्सची व्हॅल्यू आपल्याला ई ए कॉस थिटा अशी भेटली। हीच व्हॅल्यू आपण अशी लिहितो, फ्लक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ई डॉट डीएस। म्हणजे जर समजा हा क्लोज्ड सरफेस असेल तर त्याच्यासाठी फ्लक्स कॅल्क्युलेट करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे क्लोज्ड इंटिग्रल ई डॉट डीएस। आता या फॉर्म्युल्याच्या आधारे इथं जर आपण बघितलं तर ई म्हणजे आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि त्या ई ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे के क्यू अपॉन आर स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे। के ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहिती आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, ओके, ही त्या ठिकाणी के ची व्हॅल्यू आहे। आता इथं जो गॉस लॉ आहे तो आपल्याला काय सांगतो, तर फ्लक्स इज इक्वल टू क्यू इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट, पण फ्लक्सच्या कन्सेप्ट नुसार आपल्याला जो फ्लक्सचा फॉर्म्युला भेटलेला आहे तो आहे फाय इज इक्वल टू क्लोज्ड इंटिग्रल ई डॉट डीएस। आता जर हा फ्लक्सचा फॉर्म्युला जो आहे ज्याला आपण प्रूफ असं म्हणूया, की या प्रूफ मध्ये आपल्याला काय लक्षात येईल, तर फ्लक्स इज इक्वल टू क्लोज्ड इंटिग्रल ई डॉट डीएस असेल। तर इज इक्वल टू आता इंटिग्रेशन ई म्हणजेच आपल्याकडे आहे के क्यू अपॉन आर स्क्वेअर, इथं हा क्यू चार्ज आहे आणि हा समजा आर एवढ्या डिस्टन्स वरती आपण इथं एक स्पियर कन्सिडर केलेला आहे। हा जो स्पियर आहे या स्पियरला म्हटलं जातं गॉशियन सरफेस, हा आहे गॉशियन सरफेस। आता हेच आपण इथं सॉल्व्ह करू। ई ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे बघा के क्यू अपॉन डिस्टन्स आहे आर, कॅपिटल आर स्क्वेअर इंटू डीएस किंवा हे आपण असे लिहू शकतो ई डीएस कॉस थिटा। आता ई डीएस कॉस थिटा हा जो थिटा अँगल आहे हा कोणा दोघांमधला आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि डीएस ज्याला आपण एरिया वेक्टर असं म्हणतो। म्हणजे सपोज जर हा पूर्ण एरिया आपण कन्सिडर केला आणि त्याचा हा छोटासा एक
एरिया कन्सिडर केला की ज्या एरियाला आपण डीएस म्हणू किंवा डीए म्हणू, तर याचा जो एरिया वेक्टर असतो तो नेहमी कसा असतो, त्या सरफेसला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे सपोज हा जर एरिया असेल तर याचा एरिया वेक्टर जो आहे तो या सरफेसला परपेंडिक्युलर अपवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. समजा जर एरिया असा असेल तर या एरियाला याचा जो एरिया वेक्टर असेल तो परपेंडिक्युलर या पद्धतीने असेल किंवा या पद्धतीने असेल. ओके, म्हणजे ईडीएस कॉस थिटा. इथं जर आपण थिटाची व्हॅल्यू बघितली तर थिटा हा डीएस मधला आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची लाईन आहे त्याच्यामधला जो आहे तो 0 डिग्री आहे. म्हणून कॉस थिटा कॉस 0 झाला आणि कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1. म्हणून इथं आपल्याला काय भेटलं, के क्यू अपॉन आर स्क्वेअर डीएस असं आपण डायरेक्ट लिहू शकतो. इज इक्वल टू, आता के ची जी व्हॅल्यू आहे तीही आपल्याकडे आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. ते आपण तिथं पुट करूया 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू अपॉन आर स्क्वेअर इंटू डीएस इज इक्वल टू, आता या सगळ्यांमध्ये ज्या कॉन्स्टंट टर्म आहे त्या आपण बाजूला घेऊया. 1 कॉन्स्टंट, 4 पाय कॉन्स्टंट, एप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट. चार्ज जी व्हॅल्यू फिक्स आहे तो चार्ज बदलत नाही. आर त्या स्पिअर जो काही गॉशियन सरफेस आहे त्याची रेडियस त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, ते सगळं बाहेर येईल. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू अपॉन आर स्क्वेअर इंटिग्रेशन डीएस. आता डीएस चे इंटिग्रेशन म्हणजे हे छोटे छोटे सरफेसेस आहेत. या सगळ्या छोट्या सरफेसेसला जर आपण एकत्र केलं तर याच्यापासून आपल्याला काय भेटेल, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू अपॉन आर स्क्वेअर इंटू एस. यस याचाच अर्थ काय आहे, या स्पिअरचा एरिया, आणि स्पिअरचा एरिया जो असतो तो काय असतो आपल्याला माहिती आहे. काय आहे बघा, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू अपॉन आर स्क्वेअर. स्पिअरचा जो एरिया असतो तो असतो 4 पाय आर स्क्वेअर. आता इथं जर बघितलं तर या 4 पायला हे 4 पाय कॅन्सल होईल, या आर स्क्वेअरला हे आर स्क्वेअर कॅन्सल होईल. या ठिकाणी राहते काय बघा, क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. म्हणजे फ्लक्स जो आहे त्या फ्लक्सचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला भेटला क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. म्हणजे इथे हे प्रूव्ह झालं की गॉसनं जे सांगितलेलं होतं की फ्लक्स जर तुम्हाला डायरेक्ट काढायचा असेल तर या ज्या ट्रॅडिशनल मेथड आहेत या ट्रॅडिशनल मेथड मध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करावी लागेल. त्यानंतर जो एरिया कन्सिडर केलेला आहे त्याचा पूर्ण एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल, तरच आपण फ्लक्स कॅल्क्युलेट करू शकतो. पण गॉसच्या लॉ नुसार आपल्याला विदिन अ सेकंड मध्ये आपण फ्लक्स जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो आणि तो आहे क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. फक्त हा जो क्यू आहे तो कन्सिडर करत असताना नेहमी गॉशियन सरफेसच्या आतमध्ये कन्सिडर करणं गरजेचं आहे. धन्यवाद.